ची पाहतोय आपण, एक धाव आलेली आहे. चैतन्य गोट्या वेलकम. बॅटची कडा घेतली अमर म्हात्रे आणि त्यांच्याच फोटोला चेंडू लागलेला आहे. खराब चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईडचा इशारा. ओ क्लिंग बॉल, दांडीगुल, आउट, विकेट. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो मिलिंद. शेवटच्या मॅच साठी दोन्ही कॅप्टन मारभुत्या 11, सूरज आणि प्रताप टीम आणि श्रेया स्टार संजय मडवी. आणि आता हा चेंडू पाहतोय की डॉट टाकलेला आहे. किती चेंडू बाकी आहेत? 2. ओ चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. गोलगाव प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेला नक्कीच हरेश मडवी याची अफाट मेहनत. नक्कीच आता शेवटचा चेंडू खेळण्याकरता नवीन फलंदाज झालेला आहे. तो पाहतोय आपण. धावा झाले सोनू फक्त 32. सुमित, हो हो, सुमित पाटील याने कालपासनं आणि ऋषिकेश पाटीलनं फक्त फटाक्या फोडल्या. सोनूच्या चेंडूला फोडेल का, प्रयत्न तेच होते, मात्र जाता जाता एक रनआउटचा विकेटही मिळेल इथे. तर अशा प्रकारे षटक समाप्त झाले 4. अक्षय पाटीलने आम्हाला 2 कूलर दिलेले आहेत. संजय मडवी यांनी संपूर्ण आयोजन जो आपण पाहतोय मंडप अँड डेकोरेटर्स आणि रवी गुलवी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम लाईव्ह जो आहे तो त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. सागर म्हात्रे जे फ्लॅट्स मध्ये आपण बॅनर ते आम्हाला त्यांनी दिलेले आहेत. संतोष म्हात्रे अभि ठीक करके देता हूं, ज्यांच्या माध्यमातून रोड रोलर इथे देण्यात आलेला आहे. जेसीबी प्रकाश मडवी यांचाही आभार व्यक्त करतोय. सूरज मडवी यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्मान चिन्ह दिलेले आहेत. एक शेवटचा टॉस करूया आपण. चला, कॅप्टन आलेले आहेत. हो, सूरज तले आलेले आहेत, कॅप्टन आलेले आहेत. स्पर्धा लाईव्ह आहे, टॉस करायलाच लागेल ना. बघा, तुम्ही जर नियम बनवत असेल तर तुमच्या प्रमाणेच खेळवा. चला, टॉस बॉक्स मध्ये चला दोन्ही कॅप्टन. आणि हरेश मडवी, हर्षद पाटील, अल्पेश पाटील, चला. कैलाश मडवी सर, शेवटच्या मॅचचा टॉस. अल्पेश, अल्पेश, शेवटचा टॉस आहे, चला. इथे पाहतोय खेळाला सुरुवात. शेवटच्या मॅचचा टॉस. टॉस का बॉस कोण असेल पाहूया आपण. जो टॉस जिंकेल ना त्याला 500 रुपयाची फाईन असेल. जो टॉस जिंकेल त्यांनी 500 रुपये कैलाश मडवी यांना उद्याच्या तयारीसाठी द्यायचे आहेत. हरेश मडवी आपल्या शुभास्ते टॉस करतायत. सलामीची जोडी राजू मडवी आणि रोहित आलेला आहे. आणि गोलंदाज पाहतोय आपण सचिन. अनिल थले, पहिला चेंडू अगदी डॉट टाकलाय. दुसरा चेंडूही त्या प्रकारचाच आहे आणि त्याच्यावर आता पाहतोय की आपण फलंदाज आउट.
अनिल हा 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 आउट झालेला आहे फलंदाज क्रिश. आले कधी आणि गेले कधी. क्रिसची वाट कोण बघत असेल एवढ्या रात्री. अमर मात्रे मजबूत काटे के बल्लेबाज आ चुके अब. ओ जर एलबीचा विषय असता तर मग अमर मात्रे आउटच होते. एक धाव पूर्ण. 3-3-3 नंबर भारी आहे टी शर्ट वर. हो यॉर्कर पद्धतीचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये नक्कीच खोदून काढला होता चेंडूला. पुढचा चेंडू. हो 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 डाव्यामध्ये विकी 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 जर झेल झाला असता ना सर्वोत्कृष्ट झेल ही झाली असती या स्पर्धेची. धाव पूर्ण. षटक समाप्त. 33 मधून 3 - 30 बाकी. 18 चेंडू मध्ये. चांगली गोलंदाजी. थोड्याच वेळात तुम्हाला माहिती दिली जाईल. मारबुत्या यांचा जेव्हा मॅच सुरू होईल श्रेया स्टार तेव्हा ती माहिती दिली जाईल कोणत्या संघाने किती सामने जिंकल्यात कोणता संघ टॉपला आहे. अमर मात्रे यांचा हा फटका आउट होण्यासारखा होता. सौरभ नाईक याने मला कॉमेंट्री बॉक्स स्पॉन्सर केलं. मात्र कॉमेंट्री बॉक्स स्पॉन्सर केल्यानंतर कॉमेंटरकडे थोडंसं बघायचं असतं सौरभ. नंतर भेटा आम्हाला. सोनू थले आज लवकरच मैदानाच्या आतमध्ये आलाय. सोनू कबड्डीला गेला होता तेव्हा लवकर मॅच समाप्त झाली होती अगदी 20-25 मिनिटांमध्ये. पुढचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज महेश आलाय. चांगला ड्राईव्ह केलाय आणि फिल्डिंग चांगली आहे मारुतीची. असं वाटतं मॅच शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. महेश पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा मारुतीकडे चेंडू गेलाय. आज मारुतीला पहिल्या डावामध्ये आउट केलं होतं त्यांनी 10 धावा जोडल्यात. एक कदाचित कदाचित मोरिया किंग्सला भारी पडू शकतात. सोनूचा हा कडक स्ट्रोक. चांगली फिल्डिंग. काय मेहनत होती या स्ट्रोक मागे. नेक्स्ट बॉल महेश. ओ क्लीन बोल्ड. डांडिगुल विकेट. अजय अजय पडवल. महेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. महेश हा स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर आहे. एक धाव पूर्ण केली अजयनं. एका धावाने 7 धावा धावफलकावर. विकी षटक क्रमांक 3 विकी आलेला आहे. धावा झाल्यात फक्त 7. मॅच फिरली आहे थोडीशी आता गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे. यक्षित टायगर्स. यक्षित टायगर्सचा खेळ चांगला झालाय. खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. इट्स अ वाईट. धावा 8. पुढचा चेंडू. हो चांगला स्ट्रोक आणि चांगली फिल्डिंग.
त्याच्यावर आलेली एक धाव. नेक्स्ट बॉल विकी. सोनूचा तगडा स्ट्रोक, फिल्डिंग चांगली. आज सोनूने 2 स्ट्रोक असे खेळलेत की त्याच्यावर धावा थांबलेत. फिल्डिंग चांगली होते. सुमित याची चांगली फिल्डिंग आहे, उर्फ छोट्या. विकी. ओ, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. आणि काय घडलं पाहूया. सुरक्षित आहे फलंदाज. धावा झाल्या त्या 10. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये जर धावा आल्या नाही तर मग दबाव बनू शकतो मोरिया किंग्स संघावर. सर्व सोनूवर गेम आहे. मात्र आता हा पुन्हा वाईटही आलाय आणि एक्स्ट्रा धावही आलाय, म्हणजे 2 धावा बोनसच्या स्वरूपात आलेल्या आहेत. आता 21 पाहिजे. 9-21 चा इक्वेशन आहे. खराब चेंडू, खराब चेंडू. मात्र त्याच्यावर चेंडूला थांबवलाय. प्रेम थले होते. सचिन आहे, सचिन आहे, सचिन आहे. राजा बैलाचे मालक. बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्या राजाने नाव केलं, आपल्या गोलगावाचं. त्याचे मालक आहेत ते. आणि उद्या जर घेऊन आले तर या, टाइम मिळाला तर त्याला, राजाला घेऊन मॅच दाखवा त्याला आपल्या गोलगाव प्रीमियर लीग. हो कडक आता. हो 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 हो. या मॅचचं टर्निंग पॉइंट अर्थातच फिल्डिंग. फिल्डिंग साठी टाळ्या झाल्या पाहिजे. फिल्डिंग साठी टाळ्या झाल्या पाहिजे सुमित यांच्यासाठी. कमालची फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग. रनआउट साठी भरपूर उशिराने दिनेश यांना जाग आली, पाहूया. स्लो मोशन मध्ये दाखवला जाईल प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून टीव्ही मॉनिटरवर. काही जणांनी खिशातून मोबाईलही काढले हा क्षण बघण्याकरिता. त्याच्यामध्ये सुरेश मडवी थर्ड अंपर बसलेत आमच्या खालती. स्कोर झालेला आहे, पाहूया याच्यावर काय निर्णय, तर स्कोर सांगू आपण. चला राहुल, रनआउट आहे की नाही पाहायचे आपण. जर सूरज मडवीने भविष्यवाणी केलेली आहे आपल्या मोबाईलद्वारे, मात्र इथून काय येतोय. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून तुम्हाला रिप्ले पाहायला मिळते टीव्ही स्क्रीनवर. बुवा शांत थोडासा. नाही तर असं नको व्हायला घरी. बेटा झोप, बुवा येईल आता. थोडीशी पट्टी थोडीशी क्लिअर करा, तोपर्यंत उभा आहे दिनेश. विकीने मस्तपैकी थांबवलंय आयोजकांना. डिसिजन घेतलाय की नाही पाहूया आपण तिसऱ्या पंचांनी. राहुल पाटील, रातो के कातील राहुल पाटील तिसरे अंपर. आणि आता फायनली निर्णय येणार आहे. बॅटर सेफ की आउट आहे सांगा आपण. एवढ्याला मी ठाण्यावरून जाऊन आलो असतो. राजेंद्र पाटील कोणगाववरून जाऊन आले असते. तिसऱ्या पंचांनी निर्णय घेतलाय, बॅटर OUT आउट. विकीच्या महत्वाच्या क्षणाला विकीनं DRS ची मागणी केलेली आहे. एकोणीस पाहिजे विकी.
हो कडक, पुन्हा फिल्डिंग चांगली. सोनूने जी मेहनत केली आहे ना, त्या मेहनतीवर पाणी फेरलेलं आहे, तो खास करून सुमितनं. सोनू, त्या बॅट्समनचं नाव सांग. सोनू. राहुल. संघ राहुल आहे. विकी. हो, हा चेंडू कुठे एक्झिट, पायाला की बॅटला लागले पाहूया. लेग बायचा इशारा. आणि सोनूकडे स्ट्राईक आलीच होती, मात्र सोनूने धाव घेतला आणि डोक्यावर हात मारलं. आता 6 चेंडू 17 आणि मोरिया किंग्स वर आलेला खतरा. मोरिया जिंकला असता तर हिशोबच क्लिअर झाला असता एका गटाचा. आता मोरियाला सकाळपर्यंत जागरण करावी लागेल. आता सर्व टीम राहणार आहेत, मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने जरासं जोर लावलं तर आयोजकांचा थोडासा उद्याचा वेळ वाचेल. सोनूला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल. अमर मात्र जिथे आउट झाले ना, तिथेच ही गेम फिरली आहे. 17 रुद्र आलेला आहे शेवटच्या षटकासाठी. पहिला चेंडू आणि त्याच्यावर आता काय घडलंय. सोनू ही आउट, सोनू ही आउट. झाला काम 25. लागेल. हॅट्रिकला 2000 महेश माली यांच्याकडून. विनय मालीला. ठीक आहे, चालेल. विनयसाठी सुवर्ण संधी आहे. आता नो बॉल टाकलाय आणि आलाय चौकार. 5 5 आल्या, 5 आल्या. नाही, आता बक्षीस लावले ना, लावलाय. किती? 12 बाकी. थँक्यू डीजे. 5-12. 1:26 मात्र 12 धावांची आवश्यकता आहे. बारा चा इक्वेशन आहे. पलटी स्ट्रोक आणि विकीचा ओव्हर थ्रो एक नाही, दुसरा मिळणार नाही. आउट. एखादा हलका खेळाडू पाठवा विनयच्या जोडीला, जेणेकरून धावेल तरी. जानूबाई, वेलकम. हरीश माली, कल्पेश पाटील, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज प्रथमेश तुम्हालाही ते इशारा करतायत. प्रथमेश पाटील अल्कस मिसफिल्ड. मात्र हे काय चाललंय नक्की. मोरिया किंग्स जास्त जेवण झालेलं आहे. सार्थक सार्थक सार्थकच्या हातात जी बॅट आहे त्याची एवढीच आहे. सुपला स्ट्रोक पाहायला मिळेल का. सूरज स्थलेकडे चेंडू जाईल का. सूरजने जर जेल पकडली तर कैलाश केके यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस तिकडेच मारायचं आहे. मात्र एक धाव आली आहे. किती पाहिजे आता. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू मध्ये 2 चौकार खेचले ना विनयने, तर सामना बरोबरी सुटेल आणि सुपर ओव्हरही होईल. आणि महेश यांच्याकडून जो काही रक्कम लावली आहे, नाही ना, असा हा स्ट्रॉकच नाहीये, त्याच्यामध्ये धावाही कमी मिळतील. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. आता एक चेंडू 7 धावा.
षटकार ठोकला तर आउट होईल. आणि नो बॉल, नो बॉल एक. दुसरी सार्थक मातीतले खेळाडू आहेत म्हणून डाईव्ह केली. आता पाहिजे किती? 2 घेतलेले आहेत, एक नो आणि एक सिंगल, तर 30 झालेले आहेत. आता 5, एक चेंडू 5. आता चौकार आला ना, के मडवी खुश होईल, कारण की स्पर्धा सुपर से ऊपर झाली, सुपर ओरी होईल. पाहूया जीपीएल चा पहिला सुपर ओव्हर विनेच्या हातामध्ये. आता पाहूया सुपर ओव्हर होईल का. रुद्राला घाई आहे. विनय, विनय स्ट्रायकिंग वर. विनय चारे बाजूने बघतोय, मारायचं कुठं. विनय स्ट्रायकिंग वर. एक चेंडू 5 धावा, 5 धावा, एक चेंडू टाळ्या झाला पाहिजे. आणि जोरात थांबवलाय, थांबवलाय. आणि आता 2 धावा पूर्ण, म्हणजे 2 धावेने पराभूत झाल्या मोर्या किंग्स. सोनूने आयोजकांचे उद्याचे 2 मॅचेस वाढवलेले आहेत. चला बाहेर निघा आता. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच महेश. महेशने कमबॅक करू दिलं होतं म्हणून महेश ठरला मॅन ऑफ द मॅच. महेश माली या. महेश आपण यायचे. कल्पेश पाटील, किरण पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कैलासवासी गुरुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरची ट्रॉफी जी आहे ती आम्हाला अल्पेश पाटील, त्याचबरोबर किरण पाटील यांनी दिलेली आहे. ती महेशलाही देत स्वतः. आणि श्रीनाथ थळे पण पाहतोय कॅप देताना पाहतोय. हो महेश खुश. कोणाला डेट नाही ना दिली उद्या. चला पुढच्या मॅच कडे बोलूया आपण. उद्या कोणा कोणाला एक एक षटकाचा मॅच केलाच आहे त्याची माहिती मिळणार आहे. सोनूने भरपूर जान लावली होती या मॅच मध्ये. हडलक सोनू. सोनूने आज सामना जिंकला असताना एक ग्रुप किंवा बी ग्रुप सुरक्षित झाला असता. चिठ्ठ्या उडवायचे. मॅच सुरू करा. चला मार भूत्या. मॅचला सुरुवात करायची आपण. अमर मामा या मैदानाच्या बाहेर. विनय, सोनू, राजू मडवी या. निखिल चला पटापट पटापट मैदान खाली करा आपण. तर मित्रांनो आज यक्षित 11 टीम संघाचा, यक्षित टायगर्स महेश पाटील